नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे कॉफीचा शोध एका मेंढपाळामुळे लागलेला आहे. हा विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राहा. पाहत राहा गाळीव इतिहास. त्याच्यानुसार कॉफी म्हटल्यानंतर ज्याला आपण म्हणतो की पेल्यानंतर तरतरीतपणा येतो. तर ह्या कॉफीचा ज्यावेळेस इतिहास आपण पाहतो तर कॉफी ज्याला आपण इंग्रजीमध्ये त्याला ऑटोमन तुर्कीमध्ये त्याला कॉफी अशा प्रकारचं नाव आहे. ते अरबीमध्ये कवाह तो शब्द झाला आणि याचा अर्थ होतो गडद. पुढे इथिओपियामधले कफा प्रदेशामध्ये याचं उत्पादन व्हायला लागलं म्हणून त्या ठिकाणी कफा म्हटलं गेलं. त्यानंतर ते तुर्कीमध्ये कहवे म्हणायचं आणि इटालीमध्ये किंवा फ्रान्समध्ये त्याला कॅफे म्हटलं जातं. तर डचमध्ये कॉफी म्हणजे जे की भारतातही म्हटलं जातं. तर याचा शोध फार अतिशय मनोरंजनक आहे, इंटरेस्टिंग अशा प्रकारचा शोध आहे. तर नेमकी कॉफी प्यायल्यानंतर आपल्याला माहित आहे की आपण म्हणतो की चला कॉफी घेऊ, जरा थोडंसं आळस जाईल. म्हणजे नेमका आळस जातो कशामुळं? तर कॉफी खरं तर एका झाडापासून वनस्पतीपासून मिळणारं बी आणि त्याच्यापासून आपण ते दुधात किंवा पाण्यात टाकून गरम पाण्यामध्ये टाकून घेतो. तर याचं मूळ जे आहे तर कॉफीमध्ये कॅफिन नावाचा एक घटक असतो. तो पेल्याने शरीरातील आपल्या ॲडिनोसिस नावाचा जो तयार होणारा जो घटक आहे, जसं घाम तयार होतो तसा एकंदर ज्याला आपण मानसिकता म्हणू आपण, तसा जो थकवा आणणारा घटक आहे तो कमी करून त्याच्यामध्ये डोपामाइन आणि नॉरपेनेफ्रिन हे वाढल्यामुळं आपल्याला उत्साह वाढायला लागतो, आनंदी वाटायला लागतं. तर यामुळं म्हणजे कॉफी पिलं की तरतरीतपणा काय येतो, तर तिथं असणारा डोपामाइन नावाचा जो आपला जो काही शरीरातला हे कॅफिनमुळं उत्तेजित होतो. तर असं इंटरेस्टिंग हा विषय आहे. मग कॉफीचा जन्म झाला कुठं? आपल्याला व्हिडिओ निश्चित आवडत असेल तर आपल्याला पुन्हा विनंती करतो, जे नवीन जोडले असतील त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या सूचना सुद्धा मांडत जावा. तर कॉफीचा जो शोध आहे तर हा कॉफीचा शोध 9व्या शतकामध्ये इथिओपिया प्रांतामध्ये लागला आहे किंवा त्या देशामध्ये लागला. तर त्याचं झालं असं की एक जो मेंढपाळ आहे त्याचं नाव काली नावाचा मेंढपाळ, साहजिकच आहे अनेक कथा असतात त्यापैकी एक. तर काली नावाचा जो एक कालदी नावाचा मेंढपाळ ज्यावेळेस तो मेंढ्या घेऊन शेळ्या घेऊन जायचा, तर हे जात असताना त्याला लक्षात आलं की यापैकी एका टेकडीवर गेल्यानंतर जर आज त्या टेकडीवर आपण मेंढ्या जर चारल्या तर घरी आल्यानंतर त्या मेंढ्या अधिक उड्या मारायला लागतात, एकदम तरतरीत असतात, लवकर झोपत नाहीत, उत्साहित असतात. हे त्याच्या लक्षात आलं. पुन्हा त्यानं प्रयोग करायला सुरुवात केली की दुसऱ्या टेकडीवर चरायचं, या टेकडीवर चरायचं. आणि मग एकदा त्या मेंढ्याच्या मागे गेल्यानंतर तो ज्यावेळेला तिथं गेला त्याच्या लक्षात आलं की मेंढ्या तिथं असणारं एक लाल जे फळ आहे अगदी चवीनं खातायत. त्याला वाटलं की हे नेमकं काय फळ आहे बाबा, म्हणून त्यानं ते घेतलं. थोडंसं त्यानंही चाकलं, त्यालाही बरं वाटायला लागलं. मग तो शेजारचे असणारा तिथं जी काही मठ किंवा धर्मगुरू असतील त्याच्याकडे गेला. त्यानं ते अगोदर जाळात टाकून दिले, नेमकं काय आणले तू, म्हणून त्यानं टाकून दिलं. आता ठीक आहे, त्याला वाटलं की त्याला धुवावं, त्यानं पाण्यात टाकलं गरम पाण्यामध्ये आणि तो जो कोणी असेल तिथला धर्मगुरू तो पेला. त्याच्याही लक्षात आलं की मलाही फ्रेश वाटायला लागलं, म्हणून त्याला सांगितलं की बी भरपूर घेऊन ये. मग त्यानं भरपूर बिया आणल्या आणि वाळवायला ठेवल्या. आता त्यांचा दिनक्रम झाला, त्या बिया गरम पाण्यात टाकायच्या, हलवायचं आणि पाणी प्यायचं. त्यांना तरतरीत व्हायला लागलं. म्हणजे इथून हा कॉफीला या असणाऱ्या याच्या टप्प्याला सुरुवात झाली. तर हे होत असताना ज्यावेळेस हे जे काही बी असतील तर ते खऱ्या अर्थानं ज्यावेळेस हे बी एका ज्याला आपण युरोपमध्ये म्हणतो किंवा युरोपमध्ये म्हणण्यापेक्षा सुरुवातीला येमेनमध्ये गेलं, ज्याला आपण अरेबिया म्हणतो. तर तिथं गेल्यानंतर खऱ्या अर्थानं येमेनमधल्या अरेबिया, ज्याला येमेन किंवा अरेबिया म्हटलं जातं, तिथं याची प्रत्यक्षात लागवडीला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं. म्हणून येमेनमध्ये किंवा अरेबियामध्ये पहिली लागवड जी असेल म्हणजे अधिकृतपणे म्हणा किंवा मुद्दामून लावलेली झाडं असतील तर ती अरेबिया प्रांतात लावली आणि मग त्याच्यापासून उत्पादन घ्यायला सुरुवात केली. तर हे उत्पादन घेत असताना तिथं म्हणजे याचं उत्पादन चांगलं वाढायला लागलं
आता त्याच वेळेला भारतातले बाबू बुदान नावाचा एक सुफी संत जे होते, ते सुफी संत ज्यावेळेस यात्रेला गेले अरेबियामध्ये, तर तिथून त्यांनी काही रोपं आणली किंवा त्याच्या बिया आणल्या आणि आपल्याला माहित आहे कर्नाटकातल्या चिकमंगळूर नावाच्या टेकडीवर त्यांनी यातली 5-7 जी काही बिया हे लावले. त्यांनी तिथून ऐकून होते की याच्यामुळे आपल्याला तरतरी वाटायला लागली आणि मग त्यांनी तिथं लावल्यानंतर त्याच्याही लक्षात आलं हे काहीतरी आहे. म्हणून चिकमंगळूर भागामध्ये कर्नाटकातल्या मोठ्या प्रमाणात त्याची लागवड झालेली आपल्याला आढळून येते. मग जिथं जिथं टेकड्या आहेत तिथं भारतामध्ये हे जे बी असेल हे लावायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून ही जी कॉफी होती ही कॉफी आता पुढं जगभर पसरायला सुरुवात झाली. आज ब्राझीलसारखा देश असेल तिथं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. भारतातही म्हणजे जिथं उंच जी काही टेकड्या असतील, मग दार्जिलिंग असेल किंवा कर्नाटकचा भाग असेल, सुरुवातीला इकडं हिमाचल प्रदेशच्या काही भागामध्ये लावली जात होती. उटीला कॉफी मोठ्या प्रमाणात लावली जात होती. म्हणजे आसामला कॉफी आहे तिथं. तर जिथं टेकड्या आहेत तर त्याचं हवामान त्याला पोषक, इथं मोठ्या प्रमाणावर या कॉफीची लागवड व्हायला लागली. मात्र कॉफीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर मोका नावाच्या कॉफीला सर्वात जास्त महत्त्व आहे. मोका खरं तर हे अरेबिया किंवा येमेनमधलं बंदर आहे त्याच्यावरनं मोका कॉफीचं नाव पडलेलं आहे. म्हणजे काही आपण जर बघितलं मोका कॉफी सेंटर जर त्याची जर नावं बघितली आपण मोका कॉफी म्हटलं तर येमनमधलं हे एक सेंटर आहे किंवा बंदर आहे. भारतामध्ये 2 प्रकारची कॉफी अरेबिका आणि रोबस्टा अशा 2 प्रकारच्या कॉफीची बिय प्रसिद्ध आहेत आणि तीच लावली जातात. तर अशा रीतीने एकंदर आज जी आपण कॉफी पितो ज्याच्यामुळे तरतरी येते आपल्याला, म्हणजे आपल्या शरीरातलं डोपामाइन वाढविलं जातं त्यातला कॅफेन नावाचा घटकामुळं, तर त्याचा शोध 9व्या शतकातल्या एका मेंढपाळाला सहजपणे आपल्या मेंढ्या किंवा शेळ्यामुळे लागलेला आहे. हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पाहत राहा गाळीव इतिहास.